अरुणिमा सिन्हा एका पोलादी निर्धाराची गाथा. 1988 साली उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमध्ये जन्मलेली अरुणिमा सिन्हा ही एक सामान्य मुलगी होती, जिचं स्वप्न होतं व्हॉलीबॉलमध्ये आपलं करिअर घडवण्याचं. तिने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमावलं होतं. मात्र नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. 18 एप्रिल 2011ची रात्र. अरुणिमा लखनौहून दिल्लीला पद्मावत एक्सप्रेसने प्रवास करत होती. अचानक काही लुटारू डब्यात घुसले आणि त्यांनी अरुणिमाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. अरुणिमाने त्यांचा कडवा प्रतिकार केला. त्या धक्काबुक्कीमध्ये लुटारूंनी तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. दुसऱ्या ट्रॅकवरून येत असलेल्या गाडीची धडक बसून ती दूर फेकली गेली. या अपघातात तिचा डावा पाय पूर्णपणे निकामी झाला. रात्रभर ती रेल्वे रुळावर वेदना सहन करत पडून राहिली. सकाळी गावकऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांना तिचा पाय कापावा लागला. रुग्णालयाच्या बेडवर असताना एका क्षणासाठी तिला खूप निराशा आली. तिने आपलं आयुष्य गमावलं असं तिला वाटलं. मात्र त्याच क्षणी तिच्या आत एक ठिणगी पेटली. तिने ठरवलं, मी आता एकटी नाही, माझ्याबरोबर माझा देश आहे. या अपघाताचा बदला घेण्यासाठी तिने एक असाधारण स्वप्न पाहिलं. ती जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणार होती. हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. एका पायाने अपंग झालेल्या मुलीने एव्हरेस्ट सर करायची कल्पनाच कुणाला पचनी पडत नव्हती. पण अरुणिमाच्या मनात आता एकच ध्येय होतं. तिने गिर्यारोहक बचेंद्री पाल यांच्याशी संपर्क साधला. बचेंद्री पाल यांनी अरुणिमाचा निश्चय पाहून तिला प्रशिक्षण देण्याचं स्वीकारलं. अरुणिमाचं प्रशिक्षण अत्यंत खडतर होतं. कृत्रिम पायासोबत चालणं, पर्वतावर चढणं, श्वास नियंत्रित करणं हे तिच्यासाठी रोजचं आव्हान होतं. अनेकदा तिचा पाय दुखायचा, रक्त यायचं, पण तिने कधीही हार मानली नाही. तिच्या मनात एकच विचार होता, मला एव्हरेस्टवर पोहोचायचंच आहे. 21 मे 2013 रोजी अखेर तो दिवस उजाडला. अरुणिमा सिन्हाने कृत्रिम पायाने एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं. ती अशी कामगिरी करणारी जगातील पहिली दिव्यांग महिला ठरली. शिखरावर पोहोचल्यावर तिने भारताचा तिरंगा फडकवला आणि जय हिंदचा नारा दिला. वेदना, अपमान आणि निराशेवर मात करून मिळालेला हा विजय होता. अरुणिमाची ही गोष्ट केवळ एका शिखरावर विजय मिळवण्याची नाही, तर जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याची आहे. तिच्या प्रचंड इच्छाशक्ती आणि निर्धाराने हे सिद्ध केलं की शरीराची अपंगता ही खरी अपंगता नाही. खरी अपंगता ती असते जी आपल्या विचारांमध्ये असते. अरुणिमा सिन्हा आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहे. तिने केवळ एव्हरेस्टच नाही, तर आपल्या मनातील भीती आणि अपयशाच्या शिखरांनाही सर केलं आहे. तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.